तर नमस्कार मैत्रिणींनो. इथं आता सकाळी लवकर उठून आवरलं, देवपूजा वगैरे झाली आहे, सकाळचं काम. आता इथं घेतलं मी स्वयंपाक करायला. इथं करायची होती मला पालकाची भाजी. तर इथं पातेल्यात पाणी घातले. आता पाणी थोडं गरम होईपर्यंत भाजी वगैरे धुवून घ्यायची होती. तर भाजी धुवून घेतली मी इथं. आता त्याच्यामध्ये पातेल्यात भाजी टाकली. भाजी टाकल्याच्यानंतर थोडी डाळ पण टाकली आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत आणि हिरवी मिरची थोडी कापून टाकली, 2-2 तुकडे करून त्याच्यामध्ये. आणि पहिल्यांदा मला लक्षातच नव्हतं हिरवी मिरची टाकायची, तर परत नंतरच्याला टाकली. कारण की हिरवी मिरची कुठून नव्हते टाकणार, अशीच टाकणार होते. तर तुम्ही काय म्हणता ना, आता रोजचं दाखवते. तर काय करणार, वेळ असला की मग करीन एखाद्या वेळेस चांगली एखादी रेसिपी. तर म्हणजे कसं, तर रोज कामाला जावं लागतं, त्याच्यामुळं थोडं वेळ भेटत नाही नवीन काही करायला. आणि कामाला जाणं खूपच गरजेचं आहे, नाही का. आपले काम प्रत्येकजणच करते, खूप गरजेचं आहे कामाला जाणं. काय करणार आता, कामाशिवाय तर पर्याय नाही. आणि हे पण नाही ना, कामाशिवाय घर पण कसं चालेल, नाही का. त्याच्यामुळं आता इथं काम करणं खूप गरजेचं आहे. बघा इथं आता प्लेट झाकली आहे मी मस्त. आता बघा किती मस्त भाजी शिजली आहे. आता शिजून याच्यात थोडी मला हे करून घ्यायची होती, घोटून घ्यायची होती भाजी. तर भाजी घोटून घेतल्याच्यानंतर इथं मला टाकायचं होतं त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्याच्यानंतर परत थोडी घोटून घ्यायची होती भाजी. मग आता बघा मस्त अशी घोटून घेते. आता हिला फोडणी घालायची होती. फोडणीमध्ये काही मी मिरची घालणार नव्हते, कारण की आधीच मी मिरची घातलेली होती. आता इथं फोडणीमध्ये घालणार होते तेल, त्याच्यातमध्ये घालणार होते जिरं, मोहरी आणि थोडासा लसूण घालणार होते. तर त्याच्यामुळं ते आता छान भाजी तडका देते भाजीला. आणि मस्त थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी वगैरे टाकायचं, नाही का. जास्त पातळ पण नाही करायची, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. थोडी घट्ट चांगली लागते. तर मग त्याच्यामुळं मग आणि थोडी जास्त उकळू द्यायची त्याला, म्हणजे चव लागते, नाही का. ते बेसन पीठ टाकलेलं चांगलं शिजते त्याच्यामधलं. तर तुम्ही पण कशी करताय भाजी नक्की सांगा कमेंट करून. आणि प्लीज, मला काही एडिटिंग वगैरे जमत नाही हां. आता कशी केली काय केली आहे, थोडा व्हिडिओ काढते, मला जमत नाही एवढे एडिटिंग, ते समजून घ्या तुम्ही तेवढं, नाही का. तर बघा इथं किती छान कलर आला आहे भाजीला, बघू शकता. आता छान तिला उकळू द्यायचं एकदा मस्त. आणि पाणी थोडंच घालायचं, कारण की थोडी घट्ट चांगली लागते भाजी. तर आता माझं चॅनल नवीनच आहे, मी काही जास्त दिवस झाले व्हिडिओ नाही, एक 4-8 दिवस झाले व्हिडिओ काढते. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुम्ही कशी करताय भाजी हे पण सांगा. आणि मग मी पण तुमच्यासारखी करून बघेल, नाही का. तर इथं बघा आता भाजी थोडा वेळ उकळू देणार आहे आणि लगेच मग डबे भराय घेणार आहे. डबे भराय घेतल्याच्यानंतर लगेच कामाला जायचं आहे, त्यांना पण आणि मला पण. तर बघा किती सुंदर हे झाले, भाजीला कलर आला आहे. खूप छान लागते पालकाची भाजी, तसे तर सगळ्यांची आवडते असं. आणि पौष्टिक खूप असते, नाही का. मुलांना तर खूप चांगली द्यायला. पण आता माझे मुलं काय, एक खाते आणि एक खात नाही, काय सांगावं आता. त्याच्यामुळं एकाला दुसरीच भाजी करावं लागते. तर कमेंट करून सांगा तुम्ही कशी करताय. नमस्कार सगळ्यांना.